गर्भधारणा म्हणजे स्त्रीच्या शरीरात बाळ तयार होण्याची प्रक्रिया. साध्या शब्दात सांगायचं तर जेव्हा स्त्रीचा अंडाणू आणि पुरुषाचा शुक्राणू भेटतात तेव्हा नवीन जीवनाची सुरुवात होते. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला एक अंडाणू तयार होतो, ज्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. अंडाणू अंडाशयातून बाहेर पडतो आणि गर्भाशयाकडे जातो. या काळात जर पुरुषाचे शुक्राणू त्याला भेटले तर फर्टिलायझेशन होते. पुरुषाच्या शरीरात इजॅक्युलेशन दरम्यान लाखो करोडो शुक्राणू तयार होतात, पण फक्त एकच अंडाणू फर्टिलाइज होतो. जेव्हा शुक्राणू अंडाणूला भेटतो तेव्हा त्यांचे DNA एकत्र येते आणि नवीन जीवनाची पहिली कोशिका तयार होते, ज्याला जायगोट म्हणतात. या जायगोटमध्ये बाळाची सर्व जेनेटिक माहिती असते. फर्टिलाइज झालेले अंडाणू गर्भाशयाकडे जातात आणि तिथे चिकटतात. याला इम्प्लांटेशन म्हणतात. गर्भाशयाची भिंत त्याला सुरक्षित ठेवते आणि बाळाला वाढीसाठी पोषण मिळते. जर इम्प्लांटेशन झाली नाही तर बाळ तयार होत नाही आणि स्त्रीला मासिक पाळी येते. गर्भधारणेची सुरुवात झाली की बाळाच्या वाढीसाठी शरीरात अनेक बदल घडतात. हॉर्मोन्स वाढतात, शरीरातील रक्ताची संख्या वाढते, हृदयाचे कार्य अधिक होते आणि स्त्रीला थकवा जाणवू लागतो. या काळात पोषण खूप महत्त्वाचे असते, कारण बाळाच्या वाढीसाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जा लागते. गर्भधारणेची लक्षणे सुरुवातीला सर्वांनाच जाणवत नाहीत, पण काही सामान्य लक्षणे अशी असतात की पिरियड्स येत नाही, पोट हलकी फुलणे किंवा दुखणे, उलट्या किंवा मळमळ होणे, थकवा किंवा झोप जास्त लागणे, स्तन संवेदनशील होणे आणि मूडमध्ये बदल होणे. ही लक्षणे प्रत्येक स्त्रीत वेगळी असू शकतात, पण लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीला हा काळ अतिशय नाजूक असतो, त्यामुळे सुरक्षितता आणि योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित उपाय महत्त्वाचे आहेत. कॉन्डोम वापरणे, गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे, कॉपर टी किंवा IUD वापरणे, तसेच असुरक्षित सेक्स झाल्यावर 24 ते 72 तासात इमर्जन्सी पिल्स घेणे हे मुख्य उपाय आहेत. कोणत्याही असुरक्षित सेक्समध्ये गर्भधारणा होऊ शकते, त्यामुळे सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. गर्भधारणा साधारण 9 महिने चालते आणि ती 3 टप्प्यांमध्ये विभागली जाते. पहिला टप्पा म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर, जे 1 ते 3 महिने चालतो. यामध्ये बाळाची बेसिक स्ट्रक्चर्स तयार होतात. दुसरा टप्पा म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर, जे 4 ते 6 महिने चालतो. यामध्ये बाळाचे अवयव तयार होणे सुरू होते आणि आईला बंप दिसायला लागतो. तिसरा टप्पा म्हणजे थर्ड ट्रायमेस्टर, जे 7 ते 9 महिने चालतो. यामध्ये बाळ वाढते आणि जन्मासाठी तयार होते. या टप्प्यांमध्ये पोषण, आराम आणि डॉक्टरचे चेकअप्स अत्यंत आवश्यक आहेत. गर्भधारणेत मेल आणि फिमेल दोघांचेही हेल्थ खूप महत्त्वाचे आहे. हॉर्मोन्स, न्यूट्रिशन, स्ट्रेस, लाईफस्टाईल हे सर्व फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सीवर प्रभाव टाकतात. ओव्हुलेशनच्या जवळ सेक्स केल्यास प्रेग्नन्सी होण्याची संधी जास्त असते, पण नक्की काही सांगता येत नाही. सुरुवातीला लक्ष ठेवणे, योग्य डॉक्टरकडे तपासणी करणे आणि सुरक्षित उपाय वापरणे खूप महत्त्वाचे आहे. गर्भधारणेच्या मिथ्स आणि फॅक्ट्स समजून घेणं महत्त्वाचं आहे. अनेक लोकांना वाटतं की पिरियड आले नाहीत तर नक्की गर्भधारणा झाली आहे, पण हे बरोबर नाही. अन्य कारणांमुळेही पिरियड्स नाही येऊ शकतात. काही लोकांना वाटतं की अंडाशयात फक्त एका वेळेसच गर्भधारणा होऊ शकते, पण दर महिन्याला ओव्हुलेशन होते आणि प्रत्येक महिन्यात संधी असते. तसेच फर्टिलायझेशन झाले की लगेच विजिबल गर्भधारणा होते असंही लोकांना वाटतं, पण शरीरात काही दिवस लागतात बाळ गर्भाशयात चिकटायला आणि वाढायला. गर्भधारणेत मेल आणि फिमेल दोघांचेही हेल्थ खूप महत्त्वाचे आहे. हॉर्मोन्स, न्यूट्रिशन, स्ट्रेस, लाईफस्टाईल हे सर्व फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सीवर प्रभाव टाकतात. ओव्हुलेशनच्या जवळ सेक्स केल्यास प्रेग्नन्सी होण्याची संधी जास्त असते, पण नक्की काही सांगता येत नाही. सुरुवातीला लक्ष ठेवणे, योग्य डॉक्टरकडे तपासणी करणे आणि सुरक्षित उपाय वापरणे खूप महत्त्वाचे आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीला योग्य आहार घेणे, विटामिन्स आणि आयरन घेणे खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणे, वजन आणि ब्लड प्रेशर लक्षात ठेवणे, स्ट्रेस कमी करणे आणि पुरेशी झोप घेणे हे सगळे आवश्यक आहेत.
या काळात व्यायामही हलका फुलका करणे फायदेशीर असते. गर्भधारणेच्या दरम्यान काही सामान्य समस्या उद्भवू शकतात, जसे की उलट्या, पोट दुखणे, थकवा, मूड बदल, झोपेत अडचण, काही वेळा बऱ्यापैकी पाय सुजणे. या समस्या साधारणतः सामान्य असतात, पण काही वेळा गंभीर समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गर्भधारणेत मेल आणि फिमेल दोघांचेही योगदान खूप महत्त्वाचे आहे. पुरुषाच्या शरीरातील शुक्राणूची गुणवत्ता, आयुर्मान, आहार आणि लाईफस्टाईल गर्भधारणेवर परिणाम करतात. स्त्रीच्या शरीरातील हॉर्मोन्स, पोषण, मानसिक स्थिती आणि आरोग्य यामुळे बाळाची वाढ आणि आरोग्य प्रभावित होतात. गर्भधारणा डिटेक्टेबल होण्यासाठी साधारण 2 ते 3 आठवड्यांचा वेळ लागतो. होम प्रेग्नन्सी टेस्ट वापरून योग्य वेळेत तपासणी करता येते. गर्भधारणेच्या सुरुवातीला योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण हा काळ बाळाच्या वाढीसाठी अत्यंत नाजूक असतो. गर्भधारणा हा एक अद्भुत आणि नाजूक बायोलॉजिकल प्रोसेस आहे, ज्यामध्ये अंडाणू आणि शुक्राणूचे मिलन होते, जायगोट तयार होते, इम्प्लांटेशन होते आणि नंतर बाळाचा 9 महिन्यांचा प्रवास सुरू होतो. या प्रक्रियेत सुरक्षितता, पोषण, डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मानसिक स्वास्थ्य यांचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो. या सगळ्या माहितीचा अर्थ असा होतो की गर्भधारणा ही नैसर्गिक, अद्भुत आणि अत्यंत काळजीची गरज असलेली प्रक्रिया आहे. सुरक्षितता आणि योग्य काळजी घेतल्यास ही प्रक्रिया सुरळीत चालते आणि बाळाची सुरक्षित वाढ